Hello students, welcome to my YouTube channel. This is lecture number 4 on chapter gravitation. Okay, so in lecture number 3 मध्ये आपण केपलर्स लॉ lecture number 3 मध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. आता लेक्चर नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहे की हाऊ न्यूटन प्रूव्ह इनवर्स स्क्वेअर लॉ बाय युजिंग केपलर लॉ. एक्झाम मध्ये तुम्हाला या टाइपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यूटनने केपलर लॉ चा यूज करून जो इनवर्स स्क्वेअर लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये कव्हर केलेला आहे, पाहिलेला आहे. तो कसा प्रूव्ह केला, कसा प्रूफ या ठिकाणी आता आपल्याला पाहायचा आहे. तर त्या अगोदर केपलर्स लॉ चा यूज केला, म्हणजे केपलर्स कुठल्या लॉचा यूज केला आहे, केपलर्स लॉ ऑफ पिरियड. तुम्हाला अगोदर केपलर्स लॉ ऑफ पिरियड काय आहे हा माहिती पाहिजे ना. तर प्रीवियस लेक्चर नंबर 2 मध्ये आपण पाहिलं की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हा होता केपलर्स लॉ ऑफ पिरियड. कुठलाही टॉपिक जर आपल्याला लर्न करायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर त्या पाठीमागे थोड्या बेसिक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ज्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, विथ द हेल्प ऑफ दॅट यू कॅन अंडरस्टँड दिस. तर तुम्हाला ते जे माहित असावं लागेल ते तुम्ही बोर्डवर त्या अगोदर राईट साईडला लिहून काढतो. हे तुम्हाला हा कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसतील तर ह्याचे प्रूफ मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब हा केपलर्स थर्ड लॉ आहे. ह्याला आपण केपलर्स लॉ ऑफ पिरियड असं म्हणतो. हे बघा मी वरती तसं लिहिलेलं आहे की ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, तसं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. जर दोन क्वांटिटी मध्ये काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, तर आपल्याला माहिती आहे त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणजे ह्याचं मीनिंग असं की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज शुड बी इक्वल टू कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, जर दोन क्वांटिटीचा रेशो कॉन्स्टंट असेल तर त्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं असं म्हणतात. अधिक माहितीसाठी लेक्चर नंबर 2 तुम्ही पाहू शकता. ओके, सो दिस इज केपलर्स थर्ड लॉ. ओके, अजून तुम्हाला आणखी फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युला आहे स्पीडचा. स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम, कव्हर केलेला डिस्टन्स अपॉन टाइम टेकन. आपला बेसिक फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित हवा. आपण काय करतोय, आपण इकडे सर्क्युलर मोशन, आपण हे अजून करतोय की प्लॅनेट सनच्या कडेला सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतात. जसं की समजा हा सन आहे आणि एक प्लॅनेट हा आहे. हा प्लॅनेट काय करतोय, ह्या सनच्या कडेला असा सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतोय. ठीक आहे. सो दिस इज the sun, this is the planet and this is the radius. ओके, सर आता मला सांगा की हा सर्कल आहे. आपण एक अजून करू डिस्टन्स. एका कंप्लीट रोटेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं जाईल हे पहा. हे जे डिस्टन्स आहे, एक रोटेशन इक्वल टू, हे डेसिमल डिस्टन्स इक्वल टू 2 पाय. ह्याला आपण सर्कमफेरन्स ऑफ सर्कल असं म्हणतो ना. आपण काय करू, स्पीड फाइंड करायचे ना, तर एक रोटेशन फक्त अजून करू. मग मला सांगा एका रोटेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं जाणार आहे. एका रोटेशन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स असणार सर्कमफेरन्स ऑफ सर्कल विच इज इक्वल टू 2 पाय आर. सो 2 पाय आर अपॉन एक रोटेशन कंप्लीट जे झालेलं आहे त्याचा जो डिस्टन्स आहे तो आहे 2 पाय आर. आणि एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्यालाच आपण पिरियड असं म्हणतो ना. म्हणून जर आपण डिस्टन्स इक्वल टू 1 रोटेशन म्हणजे 2 पाय आर घेतलं तर त्या 1 रोटेशन साठी जो टाइम लागेल तो करस्पॉन्डिंग टाइम कोणता असणार आहे, कॅपिटल टी. डोंट राईट स्मॉल टी. स्मॉल टी म्हणजे जनरल टाइम कोणताही, कॅपिटल टी म्हणजे पिरियड. पिरियड म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 रोटेशन. आणि हा पिरियड हे का घेतोय आपण, कारण आपल्याला केपलरच्या ह्या लॉचा यूज करायचा आहे. ही आपल्याकडे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला माहित असली पाहिजे की याचा उपयोग करून आपण हे प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघ आता मी स्टार्ट करतो डेरिवेशन. आपण म्हणूया वी नो दॅट काय माहिती आपल्याला, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स 2 पाय अपॉन रिक्वायर्ड टाइम इज कॅपिटल. हा
एक फॉर्म्युला मी अगोदर लिहून घेतला. ओके. आणखी लेक्चर नंबर 1 मी सांगितलं होतं की एक फोर्स असतो, ज्या फोर्समुळे सर्क्युलर मोशन प्रोड्यूस होत असते आणि त्या फोर्सला काय म्हणतात, त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्स लक्षामध्ये येते ना, लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्ही पाहू शकता. हिअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द सेंट्रिपिटल फोर्स. ह्या सेंट्रिपिटल फोर्समुळे सर्क्युलर मोशन पुढे कंटिन्यू होणार आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू फॉर्म्युला आहे mv²/r. हा जो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे त्याचा प्रूफ 10th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये नाहीये, परंतु याचा प्रूफ आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये आहे. तुम्हाला आता 10th साठी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला हा mv²/r लक्षात ठेवावा लागेल. ह्या 1 2 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेमकं काय प्रूव्ह करायचे हे तर माहिती पाहिजे ना. काय प्रूव्ह करायचे, हाऊ न्यूटन प्रूव्ह इनव्हर्स स्क्वेअर लॉ. न्यूटनने इनव्हर्स स्क्वेअर लॉ कसा प्रूव्ह केला, पण इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय, म्हणजे हे बघा, f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1. याला म्हणतात इनव्हर्स स्क्वेअर लॉ. आपल्याला हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ न्यूटनने कसा प्रूव्ह केला हा प्रूफ आपल्याला पाहिजे आहे. आणि कशाचा यूज करायचा आहे, ह्या इक्वेशनचा यूज करायचा आहे. म्हणजे थोडा मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. बरं मला सांगा, जर आपल्याला माहिती, जर आपण असं लिहिलं ए, हे इक्वेशन पाहिलं, ए इज इक्वल टू के टाइम्स बी. आपल्याला माहिती प्रोपोर्शनॅलिटी साइन जर जाऊन त्याऐवजी आपण इक्वल टू आणि मध्ये कॉन्स्टंट लिहितो. जर आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ए मध्ये आणि बी मध्ये ही जी काही उरलेली टर्म आहे, ती उरलेली टर्म जर कॉन्स्टंट असेल, ती टर्म काय असेल, ती टर्म जर कॉन्स्टंट असेल, जर वरचा रिझल्ट नसेल तुम्ही परत लिहितो ए, इकडे लिहितो पहा, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. याचं मिनिंग असं असतं ए इज इक्वल टू के इंटू बी. आणि हा के जो आहे ह्या के ला म्हणतात कॉन्स्टंट. हे सारखं सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट कळला पाहिजे. इकडे एक टर्म आहे, इकडे एक टर्म आहे आणि त्या दोघांच्या मधली टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे. आणि ही मधली टर्म जर कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ ह्या ए मध्ये आणि बी मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आपण हे इक्वेशन पासून हे इक्वेशन आपण लिहिलं तर ह्या इक्वेशन पासून इक्वेशन परत उलट पण लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण यावरती फोकस करूया. काय फॉर्म्युला आपल्याकडे, व्हेलॉसिटी इक्वल टू 2πr/t एक्सप्लेन केला कसा तो. अजून आपल्याला काय प्रूव्ह करायचे, f इक्वल टू हे प्रूव्ह करायचे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला f चा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे हा तो इथे लिहूया. सेंट्रिपिटल फोर्स f इज इक्वल टू mv²/, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. चला, v ची जी व्हॅल्यू आहे ती v ची व्हॅल्यू 2πr/t आपण अगोदर मिळवलेली, ती पुट करा इकडे. काय होईल पहा, m जागेवरती v ची व्हॅल्यू काय, v चा स्क्वेअर म्हणजे 2πr/t सगळ्यांचा स्क्वेअर लिहून टाकावा लागेल. लिहितो, 2 चा स्क्वेअर किती येणार 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. यू कॅन चेक. v स्क्वेअर म्हणजे ह्या व्हेलॉसिटीच्या सगळ्या टर्मचा स्क्वेअर. m झाला, v ची व्हॅल्यू झाली अपॉन काय राहिला r. लक्षात येते का, पहा फक्त v ची व्हॅल्यू 2πr/t इथं सबस्टिट्यूट केली. आता इकडे पहा, ह्या r चा अंडर काय नाही म्हणजे 1 असणार, वरती जाताना तो रिव्हर्स मल्टिप्लाय होईल. काय होईल सांगा इक्वेशन मध्ये, त्या इक्वेशन मध्ये होईल. आता ते इक्वेशन आपण असं लिहिणार इज इक्वल टू m4π² r² अपॉन t² मल्टिप्लाय बाय r अपॉन 1 रिव्हर्स मल्टिप्लाय 1 अपॉन r. यू कॅन चेक 1r कॅन्सल. सो व्हॉट लेफ्ट, काय राहिलं, f इज इक्वल टू, हे नीट घ्या, 4 आहे, π² आहे, m आहे. ओके, ह्या सगळ्या कॉन्स्टंट मध्ये वरती आणखी r आहे आणि खाली काय आहे t² आहे. लक्षामध्ये येते तर ठीक आहे. मग आता सांगा मला, आपला जो आपला जो k+3 आहे तो कोणता आहे पहा. k+3 काय सांगतो मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, t² r³ कॉन्स्टंट असेल. जर हा कॉन्स्टंट असेल
तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर सुद्धा कॉन्स्टंटच असणार. जर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब कॉन्स्टंट याचा तसं उलट सुद्धा व्हॅल्यू काय असणार, कॉन्स्टंटच असणार. मग मला सांगा इथं टी स्क्वेअर भेटलेला आहे, आर क्यूब इकडे आहे का, नाही. मग आर क्यूब येण्यासाठी न्यूमरेटरला इथं आर ऑलरेडी आहे, आर च्या स्क्वेअरने न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर इकडे बरोबर आर क्यूब येईल. मग इथं म्हणूया मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय आर स्क्वेअर. करावं मल्टिप्लाय काय होईल सांगा, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी स्क्वेअर हे आपल्याकडे आहे. न्यूमरेटर डिनोमिनेटरला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, इकडे होईल आर क्यूब आणि इकडे होईल, तुम्हाला समजत असेल तर तुम्ही काय करतो बघा, आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हे बघा, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. जरा इक्वेशन बनवा. काय इक्वेशन आहे, 4 पाय स्क्वेअर एम. आता पहा न्यूमरेटर मध्ये हा R1 आणि R2 आपल्याला माहिती आहे a रेस टू m इंटू a रेस टू n, a रेस टू m प्लस n पॉवरचे ऍडिशन करतात. मग 1 प्लस 2 किती येणार, 3 म्हणजे r क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन r स्क्वेअर. मी आहे असं लिहिलं, लक्षात घ्या. 4 पाय स्क्वेअर m हे सर्व जागेवर लिहिलं, R1 आणि R2 R3 झाला, टी स्क्वेअर जागेवर हा r स्क्वेअर बाजूला लिहिलं. आता जे मी तुम्हाला सांगितलं ते आठवा. जर a आणि b मधली टर्म जर काय असेल, कॉन्स्टंट असेल, तर ह्या कॉन्स्टंटच्या जागी आपण काय करू शकतो असं लिहितो ना. लक्षात घ्या, जर a इक्वल टू k टाइम्स b, जर k ही संपूर्ण टर्म कॉन्स्टंट असेल तर आपण डायरेक्टली a इक्वल टू साइन घालून एक प्रपोर्शन लिहितो आणि b लिहितो. ह्याच्या उलट पण असं लिहितात की आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिकली एक्सप्रेशन असं लिहितात. मग तसं मला सांगा, ही जी टर्म आहे 4 तो नंबर आहे कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.14 कॉन्स्टंट असणार. m म्हणजे मास तर काय असणार, मास कधी चेंज होत नाही. आणि केपलर थर्ड लॉ नुसार, अकॉर्डिंग टू केपलर थर्ड लॉ काय सांगतो, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर कॉन्स्टंट ना. सो यू कॅन राईट अकॉर्डिंग टू Kepler's law, r cube upon t square is constant. जर हे पण कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट, हे सगळं कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला भेटलं f इज इक्वल टू ही संपूर्ण टर्म कॉन्स्टंट झाली, कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय 1 अपॉन r स्क्वेअर म्हणजे f इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. हाच आपला फोर्स. लक्षात येते. a आणि b ह्यामध्ये जर टर्म कॉन्स्टंट असेल तर हे घालून आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन लिहितो ना. म्हणजे a इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू b, a इज प्रोपोर्शनल टू b म्हणजे इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट हे रिप्लेस करून त्या जागी आपण हा प्रोपोर्शनचा साइन टाकला आणि a आणि b जागेवर आहे असं लिहिलं. पण त्यासाठी a आणि b च्या मधल्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट पाहिजे. तिथं आहेत का चेक करा. ह्यामध्ये f आणि इकडे f आणि हा टर्म्स पुढे लिहिलेले आहेत त्या f आणि r स्क्वेअर ह्यामधल्या ज्या उरलेल्या सर्व ज्या टर्म्स आहेत इकडे f आणि 1 अपॉन r स्क्वेअर ह्यामध्ये उरलेल्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट आहेत. 4 कॉन्स्टंट, पाय स्क्वेअर कॉन्स्टंट, m कॉन्स्टंट. आता तुम्ही सर r बदलतोय, t बदलतो, परंतु r क्यूब आणि t स्क्वेअर ह्या दोघांचा रेशो केपलर्स लॉ नुसार कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ह्या बॉक्स मधल्या सगळ्या टर्म जर कॉन्स्टंट असतील तर f हे इक्वल टू साइन आणि एवढी कॉन्स्टंट ह्याच्या जागी आपण प्रोपोर्शनल साइन देऊ शकतो. बघा मी f च्या जागी f लिहिला, नंतर f च्या जागी इकडे f लिहिला, नंतर हे इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट ह्याच्या जागी काय लिहिला, प्रोपोर्शनल साइन लिहिलं आणि 1 अपॉन r स्क्वेअर लिहिला. म्हणजे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ या ठिकाणी प्रूव्ह झाला. खरं म्हणजे तुम्ही 10th लेवलला असताना तुम्हाला हे समजणं थोडं अवघड जाईल का, कारण की तुम्हाला बेसिक मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे, हे काही कन्सेप्ट तुमचे अजून कव्हर झालेले नाही, परंतु ते मी इकडे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. काय काय एक्सप्लेन केलं आहे समजून घ्या. तुम्हाला हे माहिती पाहिजे, केपलर्स लॉ हे तुम्हाला माहिती आहे, आपल्या लेक्चर नंबर 2 मध्ये झालेले. टी स्क्वेअर आपण r क्यूब कॉन्स्टंट आहे म्हणजे r क्यूब आपण टी स्क्वेअर कॉन्स्टंट. दुसरं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स आपण टाइम तुम्हाला माहिती आहे. आपण काय केलं, एक रोटेशन घेतलं, एका रोटेशन मध्ये कव्हर केलं डिस्टन्स 2πr. आपण एक रोटेशनसाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड t. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती नव्हता,
तो फॉर्म्युला ए स्क्वेअर आपण मी हा एक्स्ट्रा एक फॉर्म्युला एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचं काय इकडं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ज्यावरती हा पॉइंट इथं आहे तो पॉइंट असा आहे, ए इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय बी. बरं समजा हा बी असा जरी असेल तरी बरं का, तर ह्याचा अर्थ आपण असं लिहू शकतो, ए जागेवरती ह्या संपूर्ण टर्मच्या जागी आपण प्रोपोर्शनल टू 1/b असं लिहू शकतो. समजा b चा स्क्वेअर असेल तर b चा स्क्वेअर लिहायला पाहिजे, म्हणजे आपल्याला a आणि b च्या स्क्वेअर मधल्या येणाऱ्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट आहेत हे शो करायचं होतं. मग ते आपण शो केलं का, तर आपण इकडे शो केलं. कसं शो केलं, आपण 4 चा बेसिक फॉर्म्युला यूज केला, mv स्क्वेअर अपॉन r. v ची व्हॅल्यू काय होती 2πr अपॉन t, ती पुट केली. r आपण रिव्हर्स मल्टिप्लाय करा, इथे आला, एका r ला एक r काय झाला कॅन्सल, टर्म इकडे आली. आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हा जो ग्रुप आहे केपलर्स थर्ड लॉ आहे, आणि केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो, r³ अपॉन t स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. इकडे t स्क्वेअर आहे परंतु r³ आहे का, r³ नाही. म्हणून r³ येण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला r² ने मल्टिप्लाय केलं. इथं r होता त्याला r² ने मल्टिप्लाय केलं तर r³ होईल, आणि r³ आपण t स्क्वेअर कॉन्स्टंट बनेल, म्हणजे केपलर्स लॉ अप्लाय करता येईल. म्हणून न्यूमरेटर डिनोमिनेटरला r² ने मल्टिप्लाय केलं आणि मग केल्या वरती आला r³ खाली आला t स्क्वेअर, हा कॉन्स्टंट, ह्या व्हॅल्यू पण कॉन्स्टंट, म्हणजे ह्या बॉक्स मधल्या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट, बॉक्स मधल्या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हटलं तर ह्याचा अर्थ f हे इक्वल टू साइन कॉन्स्टंट, ह्याच्या जागी मी इकडं प्रोपोर्शनल टू साइन लिहिलं आणि 1/r² जागेवर लिहिलं, म्हणजे इनव्हर्स स्क्वेअर लॉला या ठिकाणी प्रूव्ह झाला. एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रूफ 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो हे फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवा. इकडे लेक्चर नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग पॉईंट आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला चॅनल जर आवडला, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर हा चॅनल सबस्क्राईब करा. शक्य तेवढ्या तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, त्यांनाही ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. लेक्चर आपलं हे ओव्हर झालेले. मी इकडं तुम्ही हा व्हिडिओमध्ये पॉज करून हा जो ग्रुप आहे तुमच्या बुक्समध्ये लिहून घेऊ शकता. सो आय एम स्टॉपिंग द लेक्चर.